आपण बनवत आहोत संक्रांतीसाठी खास तिळाचे लाडू. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 किलो सफेद तीळ, 1 किलो चिक्कीचा गूळ, 200 ग्राम शेंगदाणा, 100 ग्राम दलिया. दलिया ऑप्शन आहे. शेंगदाणे तुम्ही मस्तपैकी असे रोस्ट करून त्याच्या साली काढून मग ते आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. त्याचप्रमाणे आपल्याला हे सफेद तीळसुद्धा आहेत, ते जरा गरम हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे. त्यानंतर थोडंसं तूप, नावाला तूप टाकायचं आहे, जेणेकरून आपले लाडू सॉफ्ट होतील. आणि मग त्यामध्ये हा चिक्कीचा गूळ आपण टाकून तो आपल्याला आता वितळायला ठेवायचा आहे. हलक्या हलक्या हाताने तो चिक्कीचा गूळ आपण मेल्ट करायला ठेवतो आहे. थोडंसं ते हलक्या हाताने हलवत 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 त्याच्या ज्या गुठळ्या असतात गाठीच्या, त्या आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत. हे सर्व आपण अतिशय लो फ्लेममध्येच करणार आहोत. जराही गॅस फास्ट नाही करायचा आहे. अशा पद्धतीने हळूहळू हा गूळ वितळत जाईल. त्याच दरम्यान आपण थोडंसं वेलची पूड याच्यामध्ये टाकत आहोत आणि हलक्या हलक्या हाताने आपण हे गूळ वितळून घेत आहोत. एकसरीने सारखं हे हलवून हलवून बघा, त्याचं मस्तपैकी वितळणं बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. आणि आपल्याला आता या गुळाची तार निघते की नाही ते बघायचं आहे. त्यासाठी आपण एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आणि ही तार तयार झाली आहे की नाही त्याच्यासाठी हे थोडंसं अशा पद्धतीने तार जी आहे आपली ते त्या वाटीमध्ये टाकून आपल्याला बघायची आहे. बघा, आता मी तुम्हाला दाखवते. थोडंसं ही तार थांबली की आपण ते थोडंसं बघा, आता हे मी अशा रीतीने गरम गूळ जो आहे तो थंड पाण्यात टाकून बघा, हा अशा पद्धतीने याचे गोळे तयार झाले, म्हणजे याची तार योग्य प्रमाणात झाली आहे. मग आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे जे आपण वाटलेले आहेत ते टाकून घेतो आहे, दलिया टाकून घेतो आहे. दलिया ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. त्याचप्रमाणे मग आपण जे भाजलेले तीळ होते ते पण याच्यामध्ये टाकून हे सर्व जिन्नस जे आहे ते एकजीव करून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने. हे बघा, तीळ आता आपण टाकून घेऊया आणि हे सर्व हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. हे थोडंसं मिसळताना थोडंसं जड पडतं. कढई खूप व्यवस्थितरित्या पकडून हे सगळं आम्ही एकजीव करून घेत आहोत. बघा, गूळ हा पूर्ण तिळामध्ये, शेंगदाण्यांमध्ये एकजीव झाला पाहिजे. त्यामुळे असं मस्तपैकी त्याला मिक्स करून घेतो आहे. बघा, आपण एकजीव करून घेतो आहे. गूळ हा व्यवस्थितरित्या सगळीकडे लागला पाहिजे आहे. असं करत करत आपलं हे मस्तपैकी तिळगुळाच्या लाडवाचं सारण तयार झालेलं आहे. बघा, आणि हे गरम गरम असतानाच लाडू वळले जातात. हे जसं जसं थंड होतं तसतसे लाडू वळणं मुश्किल होतं. जर थंड झालंच तर तुम्ही परत घेऊन ते थोडंसं गरम करून लाडू वळवू शकता. मग आता हे थोडंसं थंड पाणी हाताला लावून हे लाडवाचं सारण जे आहे मस्तपैकी असं थोडंसं वळून वळून हे असे आपण लाडू तयार केलेले आहेत. थोडंसं सारण एकजीव करायचं आधी आणि मग तो लाडू हलक्या हाताने वळायला घ्यायचा. बघा, खूप सुंदर सुरेख आणि अशा मस्त रीतीने हा लाडू वळला जातो आणि सुंदर असा आकार, त्याला गोल आकार हा येतो. हे बघा, परत एकदा दाखवते तुम्हाला. असं थोडंसं एकजीव करून घ्यायचं सारण आधी सुरुवातीला आणि मग त्याचा आपल्या हाताच्या तळहातावर ठेवून ते वळवत राहायचं. हलक्या हलक्या हाताने वळवायचं, नंतर ते आपोआप हलकं हलकं होऊन आपोआप वळलं जातं आणि असा मस्त त्याचा आकार तो लाडू घेतोच. हा बघा, सुंदर असा आपला तिळाचा लाडू तयार झालेला आहे. अशा रीतीने आपण हे आपले सगळे लाडू जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. हे 1 किलो तिळाचे केलेले लाडू आहेत. तुम्ही पण करून बघा आणि नक्की सांगा
आपले लाडू कसे तयार झाले आहेत ते. माझे तर खूप सुंदरच झालेत. तुम्ही करून बघा. थँक्यू.